देखिए प्रदर्शनकारियों को किस तरीके से यहाँ पर पीटा जा रहा है। ऊन वारा पाऊस आम्हाला कोणीच थांबवू शकत नाही। श्वास थांबेल पण पाय थांबणार नाहीत। रविराज साबळे पायी मुंबईकडे, तरुण मुंबईवर धडकणार, सरकारला घाम फोडणार। आंदोलन आंदोलन आंदोलन, देशात बघावं तिकडे आंदोलन आणि आक्रोश पाहायला मिळतोय, कारण हे सरकार वागायलाच तसं लागलंय। विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज, अश्रुधुरांच्या कांड्या फोडणं, मुलींचे कपडे फाडणं, मुलींनाही मारहाण करणं, हे सरकारच्या आणि दिल्ली पोलिसांच्या कुठल्या तत्वात बसतंय? त्यामुळे संपूर्ण देश सध्या पेटून उठलाय। आता धाराशिव मधूनही काही तरुण थेट पायी चालत मुंबईकडे रवाना झालेत। दिल्लीतील या मारहाणीवरून पेटलेली ठिणगी आता महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचली आहे। हे मुंबईकडे रवाना झालेले तरुण एका आगळ्या वेगळ्या वेशात पाहायला मिळतात। या आंदोलनाचा चेहरा आहे रविराज साबळे। हो, तेच साबळे जे कधी चर्चेत तर कधी वादात असतात। धाराशिव मधून सुरू झालेले हे आंदोलन पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पडत्या पावसाची तमा न बाळगता डोक्यावर छत्र आणि हातात अन्यायाविरुद्धचा झेंडा घेऊन धाराशिव जिल्ह्यातील शेकडो तरुण आज रस्त्यावर उतरलेत। धाराशिवचे खंदे सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे यांच्या नेतृत्वाखाली या तरुणांनी मुंबईच्या दिशेनं ही तरुणाई कूच करते। तिथून पुढे थेट देशाची राजधानी दिल्लीच्या दिशेनं ऐतिहासिक पायी प्रवासाला सुरुवात केली जाणार आहे। हा प्रवास केवळ काही किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी नसून तो देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या चिंधड्या उडवणाऱ्या पेपरफुटीच्या विरोधात पुकारलेला एक एल्गार आहे। दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे आणि पारदर्शकतेच्या मागणीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची धग आता थेट महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या मातीत म्हणजेच धाराशिवमध्ये पोहोचली आहे। तिथल्या ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनी दिल्लीतील आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच भाग म्हणून हा पायी मोर्चा काढण्यात आलाय। आम्ही मुंबईला चालत चाललेलो आहोत सत्याग्रह मार्च घेऊन। विद्यार्थ्यांवरती ज्या अमानुष पद्धतीने दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला त्याच्या निषेधार्थ, सोनम वांगचुक सरांच्या समर्थनार्थ धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा याच्यासाठी, टीईटीचा पेपर फोडणाऱ्या दादा भुसेंचा पण राजीनामा व्हावा याच्यासाठी, आणि विद्यार्थ्यांची जी काही यंत्रणा आहे विद्यार्थ्यांसाठी या भारतामध्ये पारदर्शक सिस्टीम उभी राहावी याच्या निषेधार्थ आम्ही सत्याग्रह मार्च मंत्रालय मुंबई वाया दिल्लीला चाललेलो आहोत। विमानाच्या तिकिटाचे पैसे नाहीत, ट्रेनच्या तिकिटाचे पैसे नाहीत, त्याच्यामुळे चलत चाललेलो आहेत। ऊन वारा पाऊस आम्हाला कोणीच थांबवू शकत नाही। श्वास थांबेल पण पाय थांबणार नाहीत। अगदी उपोषण करत कुठेही न थांबता आम्ही मंत्रालयावरती धडक देत आहोत। या संपूर्ण आंदोलनाची पार्श्वभूमी अत्यंत संवेदनशील आहे। देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर परीक्षांपासून ते अगदी राज्य सरकारच्या वर्ग 3 आणि वर्ग 4च्या भरती परीक्षांपर्यंत सर्वच ठिकाणी पेपरफुटीचे, भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक गैरव्यवहाराचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचं समोर आलंय। यामुळे वर्षानुवर्षे उन्हातानात उपाशीपोटी अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात सापडलंय। दिल्लीमध्ये याच अन्यायाविरोधात विद्यार्थ्यांनी एकत्र येत केंद्र सरकार आणि परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांविरुद्ध आंदोलन छेडलंय। या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केलाय, विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलाय आणि त्यांच्यावर लाठीमार केलाय, त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले। धाराशिवच्या तरुणांमध्ये या दडपशाहीबद्दल प्रचंड संताप निर्माण झाला असून त्यांनी दिल्ली पोलिसांच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आणि दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हा पायी मोर्चा सुरू केलाय। आंदोलक तरुणांच्या तोंडून सतत दिल्ली पोलीस हाय हाय आणि भ्रष्ट सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा ऐकायला मिळतात, ज्याने संपूर्ण परिसर दणाणून गेलाय। माध्यमांशी बोलताना आंदोलनाचं नेतृत्व करणारे रविराज साबळे यांनी अत्यंत भावूक आणि तितकाच रोखठोक खुलासा केला। ते म्हणाले की ग्रामीण भागातील या तरुणाकडे दिल्लीला जाण्यासाठी विमान किंवा रेल्वेच्या तिकिटाचे पैसे नाहीयेत। गरीब आणि बेरोजगारीच्या दुहेरी संकटात सापडलेल्या या तरुणांना लोकप्रतिनिधी किंवा धनदांडग्या राजकीय नेत्यांप्रमाणे गाड्यांचे ताफे घेऊन फिरणं परवडणारं नाहीये, परंतु पैशाची कमतरता त्यांच्या लढण्याच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला कमकुवत करू शकली नाहीये। तिकिटाला पैसे नसले तरी पायात चालण्याचं बळ आणि मनात न्यायाची भूक असल्यानं त्यांनी थेट पायी चालत मुंबई आणि त्यानंतर दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय शासनाच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यात अंजल घालणार आहे, कारण एका बाजूला सरकार विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत असताना दुसरीकडे देशातील तरुण आपल्या हक्कासाठी हजारो किलोमीटर पायी चालण्यास विवश झालाय। हे चित्र अत्यंत विदारक आहे। आंदोलक तरुणांच्या हातात सरकारचा एक प्रतिकात्मक पुतळा आहे। हा पुतळा केवळ लाकूड आणि कापडाचा नसून तो गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या भ्रष्ट राजकीय व्यवस्थेचा आरसा आहे। पाऊस कोसळत असताना अंगावर पाण्याचे थेंब झेलत आणि रस्त्यावरील चिखल तुडवत हे तरुण पुढे सरकतायत। त्यांच्या या प्रवासाची पहिली मोठी धडक मुंबईतील मंत्रालयावर असणाऱ्या
राज्य शासनाने नोकर भरती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत घेतलेली ढिसाळ भूमिका तसेच राज्यातील विविध परीक्षांमध्ये झालेला सावळा गोंधळ यावर जाब विचारण्यासाठी हे तरुण मंत्रालयावर धडकणार आहेत। रविराज साबळे यांनी स्पष्ट केलंय की राज्याचे मंत्री दादा भुसे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। परीक्षांची सुरक्षा राखण्यात आणि पेपरफुटी रोखण्यात अपयशी ठरलेलं सरकार सत्तेवर राहण्यास पात्र नाहीये अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। मराठवाडा हा आधीच दुष्काळ, नापिकी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी होरपळलेला भाग आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची मुलं शहरात येऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात। आई वडील आपल्या रक्ताचं पाणी करून कर्ज काढून मुलांच्या शिक्षणाचा आणि अकॅडमीचा खर्च भागवतात। मात्र जेव्हा परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा परीक्षा झाल्यावर पेपर फुटल्याचं समजतं तेव्हा त्या मुलांवर आणि त्यांच्या कुटुंबावर कोसळणारा दुःखाचा डोंगर असतो। हीच वेदना आणि हाच आक्रोश आज धाराशिवच्या रस्त्यावरून पायी चालणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतेय। दिल्लीचं आंदोलन जोपर्यंत तार्किक शेवटापर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत दोषींना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा पायी प्रवास थांबणार नाही असा निर्धार तरुणांनी केला। या आंदोलनाने आता एका मोठ्या जन आंदोलनाचं रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे। धाराशिवमधून सुरू झालेला हा प्रवास जसा पुढे सरकतोय तसतसं रस्त्यावरील गावागावांमधून या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा, शेतकऱ्यांचा आणि इतर विद्यार्थ्यांचा मोठा पाठिंबा मिळतोय। अनेक ठिकाणी या पायी चालणाऱ्यांसाठी खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय गावकऱ्यांकडून उत्स्फूर्तपणे केली जाते। हा लढा केवळ रविराज साबळे किंवा धाराशिवपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो देशातील प्रत्येक त्या तरुणाचा लढा बनलाय ज्याचं स्वप्न भ्रष्ट व्यवस्थेनं चिरडलंय। जोपर्यंत सत्ताधाऱ्यांना या पायी चालणाऱ्या पावलांचा आवाज ऐकू येत नाही आणि मंत्रालयाचे दरवाजे या तरुणांच्या मागण्यांसाठी उघडत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहील असा इशारा या निमित्ताने देण्यात आलाय। आता राज्य सरकार या पायी चालत येणाऱ्या वादळाची दखल कशी घेतं आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यावर काय पावलं उचलतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। या आंदोलनाची व्याप्ती पाहता हे स्पष्ट होते की तरुणांचा संयम आता सुटत चाललाय। प्रत्येक वेळी चौकशी समित्या नेमून किंवा तात्पुरती आश्वासनं देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो, परंतु यावेळची परिस्थिती वेगळी आहे। पायी चालणाऱ्या या तरुणांचा निर्धार इतका ठाम आहे की निसर्गाचे कोणतेही संकट किंवा प्रशासनाचा कोणताही दबाव त्यांना रोखू शकत नाहीये। रविराज साबळे यांनी तरुणांना आवाहन केलंय की हा लढा आपल्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा आहे। जर आज आपण गप्प बसलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाही। त्यामुळे मुंबईच्या मंत्रालयापासून ते दिल्लीच्या संसदेपर्यंत आपल्या हक्काचा आवाज पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यामुळे हा मोर्चा सरकारला घाम फोडणार का हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।